सेमीफायनल क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर महेंद्र यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी पहिला बॉल. इथे मात्र चेंडू शरीरावरती आदळतोय. चेंडू डॉट असेल. अप्रतिम अशी सुरुवात इथे मात्र कुमावत किंग्स या संघाच्या माध्यमातून केली जाते. पहिला चेंडू डॉलवल. प्रवीण आणि नरेंद्र आपण मैदानामध्ये जोडी पाहतोय. पुढचा बॉल. इथे देखील ब्लॉक पद्धतीचा चेंडू. काय चेंडू हाताळलाय. भन्नाट वेगाने चेंडू सरळ यष्टीरक्षित हातामध्ये स्थिरावतोय. चेंडू डॉट असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव या चेंडूने इथे मात्र सेमीफायनल क्रमांकाची 2 ची सुरुवात झाली. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील क्लान्स केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षण तिथे मात्र काहीचा फंबल होऊन चेंडू अडवेल पेकी करेल तोपर्यंत पाहिलं तर एकदा मिळते. नरेंद्र यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. पुढचा बॉल आपण पाहूयात. महेंद्र गोलंदाजीच्या मार्कवर 3 चेंडूंमध्ये 1 धावा खर्च केली आहे. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. शॉर्ट मिड विकेटला तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 2 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. महेंद्र यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे अपील तर केली आहे. अवयात पंच काय कारवाई होतील. दोन्ही पंच तिथे मात्र डिस्कस करताना आपण पाहतोय. अवयात दोन्ही पंच काय कॉल कळवतील. OUT. चला रिप्ले नाहीये सर. एच साठी रिप्ले नाहीये सर. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. एच साठी रिप्ले नाहीये. अल्ट्रा एच ची सिस्टीम इथे नाहीये सर. एज नाहीये. सूरज सर. चला ऑन फील्ड डिसिजन तो राहील तोच राहील. वाद करू नका. पंचांचा निर्णय स्वीकारावा लागेल. सर आउटसाइड एज इनसाइड एज साठी रिव्ह्यू नाहीये. चला अंपायरने अगदी विचार पूर्ण करून डिसिजन घेतलाय. परंतु पाहूयात. चला सर्व संघाचे खेळाडू आतमध्ये नका येऊ. पंच कॉल कळवतील. संघाचे संघनायक आणि आयोजक तिथे मात्र कॉल करतील.
पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक. व्हाईट बॉल पंचांनी केलाय. 2 धावा झाल्यात. षटक क्रमांक पहिले प्रगती पटावरती सुरू. नवीन बॅटर आनंद यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल या वेळेचा चेंडू इथे देखील उजव्या यष्टीच्या अगदी लगत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपुष्टात आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2 धावा. चांगली सुरुवात कुमावत किंग्सच्या संघाची आपल्याला झालेली पाहायला मिळते. 1 गडी बाद 2च धावा इथे मात्र महेंद्र यांनी आपल्या गोलंदाजीवर षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पुढचा बॉल पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. आणखी एकदा पंचांनी अवंतर धाव कळवले. अवंतर धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ते 3 धावा. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर इथे आखूड टप्प्याचा चेंडू सरळ जाईल. डीप मिड विकेट बाउंड्री पार. सेमीफायनल क्रमांक 2 मधील येतोय पहिला चौकार 4 धाब्यांसाठी. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 7 धावा. प्रवीण आणि आनंद ही मैदानामध्ये जोडी पाहतोय. प्रवीणच्या बॅटमधून चौकार आलाय. पुढचा बॉल आपण पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विष्णू. यावेळेचा बॉल लेफ्ट. मिस्टर स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पटावरती सुरू आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. विष्णू यांना गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट परंतु दिशा काहीशी भरकटली जाते. पंचांनी दोन्ही हात जमिनीशी समांतर कळाल आणि धावा अवंतर कळवल्यात. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 9 धावा. आनंदला आपण बॅटिंग करताना पाहतोय. पुढचा बॉल या वेळेचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा आणि चेंडू डॉट बॉल. या वेळेचा चेंडू देखील आणखीन एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केले. धावसंख्या आपण पाहिलं तर दुहेरी अंकात प्रवेश घेते. धावसंख्या होते ती 10 धावा. इथे देखील चेंडू शरीरावरती आदळतोय आणि आणखीन एक चेंडू निर्धाव. मिस्टाइम स्ट्रोक. तिथे मात्र चेंडू डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. कालूराम यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतो. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. धावसंख्या होती ती 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नेल्सन धावसंख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती उभं राहिलेला पाहायला मिळते. मिस्टाइम स्ट्रोक. कॅच इटचा कॉल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये असफल आणि चेंडू सरळ जमिनीवरती आदळतो आणि
2 धावा पळून पूर्ण होतील. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर पाहूयात. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर कलुराम यांना आपण पाहतोय. पहिलं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू इथे मात्र फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर कालुराम यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू. वारंवार इथे मात्र या डाबामधील फुलर लेनचे चेंडू हाताळले जात आहेत. अगदी असे आपण पाहिलं तर कुमावत किंग्स या संघाने काय तर स्ट्रॅटर्जी म्हणून आलं. पुढचा बॉल इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर वाईट बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. अवंतर धाव पंचांनी कळवले. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या होती ती 15 धावा. इथे देखील मोठा हिट. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. क्षेत्ररक्षक पैकी अगदी सुरेख चेंडू अडवलाय आणि आपल्या संघासाठी 2 धावा तिथे मात्र वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कावकरण्याच्या दिशेने केले जाते आणि 2 धावा पळून पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 17 धावा. आता 18 झाली अवंतर धावांच्या मदतीने. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर सर शरीरावरती आढळतो आणि चेंडू डॉट असेल. पुढचा बॉल आपण पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवर कलुराम. षटक क्रमांक 3. यावेळेचा चेंडू होता लॉफ्ट केलाय. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू स्थिरावेल. एक धाव पळून पूर्ण होते. एकाच धावेवरती तिथं मात्र समाधान मावावे लागेल. 19 धावसंख्या झाली. षटक क्रमांक 3 प्रगतीपाठावरती सुरू आहे. आनंद आणि प्रवीण ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. प्रवीणच्या बॅटमॅन आपण पाहिलं तर एक चौकार आलाय. पुढचा बॉल इथे देखील बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. इथे टिपला जाईल झेल. बॅटर क्रमांक 2 यांचा संपलाय खेळ. आनंद होऊन झेल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कुमावत स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित केसीएफ सीझन 3 आपण मैदानामध्ये पाहतोय. ग्रँड फिनाले साठी ही लढत चालू आहे. कुमावत किंग्स विरुद्ध श्रीकृष्णा यंगस्टर्स ही मॅच आपण पाहतोय. अटीतटीचा सामना. डू ऑर डाय मॅच जिंका आणि फायनलचा प्रवेश मिळवा. सेमीफायनल क्रमांक 2. पुढचा बॉल आपण पाहूयात.
षटक क्रमांक 3चा खेळ संपुष्टात आला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर महेंद्र पटेल पहिल्या चेंडूवरती त्रिफळाबाद. बॅटर क्रमांक 3 इथे बादून तंबूच्या शिराला. बॅक टू द पॅव्हलियन. काय जल्लोष इथे मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या इथे चाललाय. अप्रतिम असं प्रेक्षकांचं प्रेम इथं मात्र कुमावत किंग्स या संघाला मिळताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल नरेंद्र. बघूया त्या नरेंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतील. आपला संघ आपण इथं पाहिलं तर काहीसा अडचणीमध्ये आहे. 3 गडी बाद झाल्यात. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती बॅटर बाद झालाय. यावेळेचा चेंडू देखील डॉट बॉल. उजव्या यष्टीच्या अगदी लगत चेंडू हाताळलाय. वेग आणि वेग त्या चेंडूमध्ये दिसलाय. चांगली गोलंदाजी ते मात्र महेंद्र पटेल यांची पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी 2च धावा खर्च केल्यात. 2 गड्यांना देखील त्यांनी तंबूच्या श्रेला परतवलंय. पुढचा बॉल आपण पाहूयात. महेंद्र पटेल गोलंदाजीच्या मार्कवर. इथे आणखीन एक चेंडू निर्धाव. प्लेन मिस. हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावते. चेंडू डॉट बॉल. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर दोन्ही निर्धाव चेंडू. इथे देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावेल. बॅटर क्रमांक 4 इथे मात्र बाजून तंबूच्या श्रेला. नरेंद्र आपण पाहिलं तर नावाप्रमाणे न कामगिरी करता तंबूच्या श्रेला परतलाय. नवीन बॅटर नरेंद्र यांची जागा ओढून काढण्यासाठी कैलास. पहिला बॉल. कैलाससाठी पहिला बॉल. इथे चेंडू डेड बॉल. मृत बॉल पंचांनी घोषित केलाय. कैलाससाठी पहिला चेंडू. इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर महेंद्र. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही केली. आता 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही केली. पाहूयात विकेट मेडनवर स्पर्धेतील पहिले पाहायला मिळेल का. विकेट मेडन 2 तर विकेट घेतल्यात. हा चेंडू पाहूयात. निर्धाव चेंडू. विकेट मेडन हाताळले. चांगली गोलंदाजी इथे मात्र महेंद्र पटेल यांनी केली. 3 गडी बाद आणि 2च धावा खर्च केल्यात आपल्या दोन्ही षटकांमध्ये. षटक क्रमांक आता 5ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर अव्यात संघाचे संघनायक कोणच्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपेल. चला बॉलर लवकरात लवकर गोलंदाजीच्या मार्कवर यायचे. वेळ फार कमी. 3:15 वाजल्यात. अजून देखील फायनलची मॅच बाकी आहे. पुढचा बॉल. मंगेश भाई इधर आइए. मंगेश भाई आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्कोर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. तिथे मात्र थांबवलं जाते. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी विष्णू. मंगेश भाई पहिल्या इधर आइए ना. मात्र सिंगल. इथे देखील ब्लॉकर पद्धतीचा चेंडू.
भन्नाट वेग त्या चेंडूमध्ये दिसला आणि चेंडू स्थळाला पायावरती आदळतो. एकदा पण पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावबादाची संधी आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. अभ्यात टीव्ही अंपायर टू डिरेक्टर. नॉट आउट. प्रत्येक गोलंदाज इथे देखील चेंडू आपण पाहिला तर बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावेल. प्रत्येक गोलंदाज 2च षटक हाताळू शकतो, तसे 8 षटक हाताळायचे आहेत. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू खेळून दिला. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. धावबादाची आणखीन एकदा संधी होती, परंतु ती संधी गमावली आणि 2 धावा अगदी आरामामध्ये पळून पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 प्रगतीपटावरती सुरू आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. विष्णू इथे बॅटची काढा, यष्टी रक्षकाकडून काहीशी चूक आणि चेंडू पॉइंट लेगच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 25 धावसंख्या झाली. अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या मार्कवर. त्यांच्या वैयक्तिक कोट्यातील शेवटचा चेंडू. इथे स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न काहीसा फसलाय आणि चेंडू डॉट बॉल असेल. षटक क्रमांक 5 खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25 धावा. 5 या धावच्या सरासरीने इथे मात्र श्री कृष्णा यंगस्टर्स हा संघ इथे मात्र धावा जोडताना पाहायला मिळतोय. 5 षटक झाले आहेत. अजून देखील 3 षटक शिल्लक. पहिल्या डावामधील सेमीफायनल क्रमांक 2 श्रीकृष्णा यंगस्टर्स विरुद्ध कुमावत किंग्स ही मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट बॉलर रामलाल आए हुए है, छठा ओवर लेके अपना. कुमावत किंग्स का छठा ओवर संभालने, कमान संभालने रामलाल आए हुए हैं. रामलाल टू विवान, और ये फुल टॉस बॉल का फायदा नहीं उठाया विवान भाई ने. और इसी के साथ रन आउट. एक ही रन माना जाएगा अभी का. इसी के साथ रन आउट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. चला बाद घालू नका, पंच आपला कॉल कळवतील.
आउट एम्पायर आउट कौन है आप बोलिए ना वहां से आउट कौन है आप बताइए विवान तो आउट है भाऊ विवान विवान आउट है आउट यावेळेचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणखी एकदा डावबाजाची संधी इथे जर डायरेक्ट हिट लागली असती तर बॅटरला तंबूच्या श्रेला परतावं लागलं असतं परंतु जर लागली असती तर परंतु इथं पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे टिपला जाईल दीपक यांचा देखील संभ्राक आहे मोठा मात्रा झाला बॅटर क्रमांक 6 होईल बाद बॅक टू द पॅव्हिलियन इसी के साथ शानदार नजारा देखने को मिला कैच का राकेश द्वारा पकड़ा गया है बैटिंग के लिए मनोज बागरेचा यावेळेचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू काय प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळतोय चांगला प्रयत्न केला जाईल परंतु चेंडू सीधा सीमारेषेच्या अगदी पार जाईल चौकार 4 धावेसाठी शानदार शॉट के साथ 4 रन इसी के साथ और टीम का रन हुआ है 36 पे 30 पे 6 विकेट पुढचा बॉल आपण पाहूयात रामलाल यांचा चांगला प्रयत्न तिथे मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने केलाय यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने अगदी सरळ जाईल सीमेच्या पार बॅक टू बॅक 2 चौकार 4 धाव्यांसाठी पाहूयात मनोज आपल्या संघासाठी गेम चेंजर ठरतील का 2 चेंडूवरती 2 चौकार इथे मात्र आपला संघ काहीसा अडचणीत असताना बॅटिंग करताना आलाय आणखी एकदा डान्सिंग डाऊन द विकेट इथे मात्र चेंडू बॅटला ब्रश होऊन बॅकवर्ड पॉइंटच्या तिथे चेंडू मार्गस्थ होईल आणि एकदा पूर्ण होते षटक क्रमांक 6च्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 35 धावा 6 गाड्याच्या मोबदल्यामध्ये नेक्स्ट बॉलर टू कालूराम वर्सेस मनोज बागरेचा क्या देखते हैं मनोज बागरेचा कालूराम को 4-6 मार पाते हैं या कालूराम इन पे हैवी होते हैं देखने का दिलचस्प सभी को है इथे देखील चेंडू आपण पाहिला तर इसी के साथ शानदार बॉलिंग फर्स्ट बाउंस अकूट टप्प्याचा चेंडू आणि डान्सिंग डाऊन द विकेट फटका फासलाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षक तिथे मात्र सेल करण्याचा प्रयत्न आणि तिथे प्रयत्न काहीसा फसलाय आणि झेल मात्र सुटताना पाहायला मिळतोय पुढचा चेंडू इथे देखील चेंडू बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये स्विंग आणि मिस चेंडू निर्धाव कलूराम यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी शेवटून दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे देखील बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगला मार्गस्थ झालाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल काहीसा फंबल एकदा पूर्ण एकाच धाब्यावरती तिथे मात्र समाधान व्हावं लागेल
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 37 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील सेमीफायनल क्रमांक 2 पहिल्या डावामधील 8 चेंडू शिल्लक. पाहूयात 8 चेंडूवरती काय घडेल. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसलाय. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू स्थिरवतोय. अप्रतिम असं यष्टीरक्षक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. या डावामध्ये तब्बल 3 झेल त्यांनी मात्र विकेटच्या माग टिपताना पाहायला मिळतात. हा झेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. अगदी उंच उडी घेतली आणि बॅटरला देखील बाद केले. इसी के साथ शानदार प्रदर्शन कीपर द्वारा दिखता हुआ यहाँ पे. बहुत ही अच्छा कैच पकड़ा है कीपर ने. अशोक भाई ने फेविकोल की तरह चिपक गया था बॉल. पुढचा बॉल आपण पाहूयात. या षटकामधील शेवटचा चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि पॉइंट लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न कायचा फसलाय. षटक क्रमांक 7 चा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 37 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू रामलालला आपण गोलंदाजीच्या बारकर पाहतोय. पहिल्या षटक मध्ये तब्बल 9 धावा खर्च करून एका गड्याला बाद केले. पुढचा बॉल आपण पाहूयात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. इथे देखील चेंडू आपण पाहिला तर अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये खेळून दिलाय आणि धावबादाची देखील संधी होती परंतु बॅकअप मात्र काहीच खराब आले. फेकी देखील खराब पाहायला मिळते आणि 2 धावा पण पूर्ण होतील. 39 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या होईल ती 40 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आपण पाहूयात. ह्या डावामधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अकुट टप्प्याचा चेंडू आणि तिथे मात्र थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत इथे मात्र चेंडूने जिंकले आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. शानदार शॉट सूरज भाई द्वारा 4 रनों के लिए खेला गया है ये शॉट. 44 धावा झाल्यात 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आपण पाहूयात. अजून देखील 2 चेंडू शिल्लक. ओहो केलं बॅकफुटला जाऊन पॉइंट लेगच्या रिजन मध्ये मात्र टिपलाय आणि बॅटर क्रमांक 8 संघाचे संघनायक बाजून तंबूच्या सरीला परतली. संघाचे नायक कुमाऊं क्षेत्रीय समाज के सचिव भंवरलाल जी कालोर, इनका स्वागत हो गया है और उप खजीनदार जगदीश जी खडारिया इनका ग्राउंड पे ओहो डॉट उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 45 धावा. या डावातील शेवटचा चेंडू. इथे देखील बीट करके गया और एक रन. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये मार्गस्थ झालाय आणि एक धाव मिळते. षटक क्रमांक 8 चा खेळ संपुष्टात आलाय. 8 च्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती श्री कृष्ण यंगस्टर या संघाची 46 धावा. 47 धावांचे आव्हान काहीच 8 ओव्हर कुमावत किंग्स या संघाला दिले. चला श्री कृष्ण यंगस्टर्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. श्री कृष्ण यंगस्टर ने टारगेट बनाया है 46. 8 ओवर 46 48 बॉल 46 रन करने गए कुमाऊं किंग्स को. दोनों टीमें स्ट्रांग होने के कारण कौन ज्यादा
कौन सेमीफाइनल्स दूसरा मैच चालू हो रहा है, जारी है। टारगेट दिया है श्री कृष्ण यंगस्टार ने 46 और 47 बनाने हैं कुमौत किंग्स। कुमौत क्षेत्रीय समाज उन्नति ट्रस्ट के सचिव भंवरलाल जी कालोर, इनका ग्राउंड पे हार्दिक स्वागत है। और उप खजिनदार जगदीश जी खनारिया, इनका भी ग्राउंड पे हार्दिक स्वागत है। अभी होने जा रही है सेकंड इनिंग सेमीफाइनल की। जो टीम जीतेंगी वो जाएंगी फाइनल में। श्री कृष्णा यंगस्टार वर्सेस कुमौत किंग्स, इसमें के दोनों टीम से जो जीतेगा वो जाएगा सेमीफाइनल में। फर्स्ट सेमीफाइनल में श्री कुंभेश्वर इन्होंने बाजी मारा है। श्री कुंभेश्वर इन्होंने बाजी मारा है, कुमौत टाइगर के भारी रनों से हराए है। तो भी केसराम जी को हार्दिक शुभकामनाएं। महादेव, हर हर महादेव। श्री कृष्णा अपना फील्डिंग जल्द से जल्द लगा ले। एम्पर रेडी। कुमौत किंग्स के बैट्समैन रेडी। कुमौत किंग्स के बैट्समैन भाई मैं देखो, मैं भी एम्पायरिंग करता हूँ, ये नहीं करता, मेरे को समझ में नहीं मेरे को। नया बॉल दीजिए शंकर भाई, नया बॉल। शंकर भाई नया बॉल दीजिए, आपकी वजह से एम्पायर रुके हैं। लेट्स प्ले। एम्पायर आर यू रेडी? बैट्समैन रेडी? दुसऱ्या डावाला सुरुवात षटक क्रमांक 1 ला सुरुवात होईल गोलंदाजीच्या मार्कवर राजेंद्रन आपण पाहतोय. तसंच आघाडीचे बॅटर अनिल आणि गोपी. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाजी मार्कवर राजेंद्र. पहिला चेंडू दुसऱ्या डावामधील अकुट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न करायचा फसला आणि चेंडू निर्धाव असेल. पहिला चेंडू दुसऱ्या डावामधील निर्धाव असेल. पुढचा बॉल
इथे देखील चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर अशी सुरुवात कुमावत किंग्स या संघाने केली होती. आता इथे मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू खाली जाण्यापर्यंत चेंडू तिथे मात्र खाली जमिनीवरती आदळताना पाहायला मिळतोय आणि एका धावेने इथे मात्र कुमावत किंग्स या संघाचं खातं उघडलं जाते. 47 धावांचं आव्हान इथे मात्र पाठलागाला सुरुवात. इथे चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय. काय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आणि 2 धावा पळून पूर्ण होतील. एक मिनिट बॉल नका टाकू 2 मिनट रुको, आज बाउंड्री चेक कर रहे. सेमीफाइनल मैच है. ऑपरेटर लवकर या. मेन ऑपरेटर यहाँ पे बहुत ही शानदार घोषणा आई है हमारे पास. कुमाऊत किंग्स के हर एक बैट्समैन को अगर 6 मारते हैं तो 101 रुपया, और बाउंड्री भी मारते तो भी 101 रुपया सोहनलाल जी की तरफ से. पूरे मैच में अगर तुम 10 6 मारे तो आप चार धावा. चेंडू अडवायच्या आधी क्षेत्ररक्षकाचा पाय तिथे मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे असल्यामुळे चेंडू 4 धावांसाठी मार्गस्थ झालाय. चांगलं लाईव्ह कव्हरेज आणखीन एकदा पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपण पाहूयात. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र प्रयत्न काहीसा फसलाय आणि चेंडू डॉट असेल. मॅच आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच, अटीतटीचा सामना. लो स्कोरिंग मॅच आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. पाहूयात हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का. पुढचा बॉल. इथे देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न ठरतोय यशस्वी. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. षटकार
6 धाव्यांसाठी. काय फटका तिथे सजवलाय ऑन साइडला सफलून. इथे मात्र टिप्पणी विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या अगदी पलीकडे पाठवलाय. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर दुहेरी अंकात प्रवेश घेते. धावसंख्या होते ती 11 धावा बिनबाद. कुमावत किंग्स या संघाची 42 चेंडूंमध्ये 36 धाव्यांची गरज. लो स्कोरिंग मॅच असेल. गोलंदाजीच्या मार्कवर संघाचे संघनायक. पहिल्याच बॉल वरती स्वागत केले. चेंडूला फेकून दिले. डीप विकेट बाउंड्री पार. लागोपाठचा इसी के दुसरा साथ दोनों षटकार बैट्समैन धावा. को 101 रुपए सोनलाल जी की तरफ से मिलेगा. गुगोन ना, सोनलाल जी गुगोन की तरफ से मिलेगा 101 दोनों बैट्समैन को. इथे मात्र कोपीचं रंग अनन्य घेतलाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षकासाठी तो मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना बॅकवर पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ झालाय. चेंडू अडवईल. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण होतील. दोन या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. पुढचा बॉल आपण पाहूयात. डान्सिंग डाऊन द विकेट. आणखी एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे मात्र डाऊन द बॉल. इथे जेल निसटलाय. आघाडीच्या बॅटरचा इथे मात्र जेल निसटलाय. चाल बिघलं होतं परंतु जाळं काही अंशी फाटकं निघाला आणि 3 चेंडू त्या जाळ्यात निसटला आणि चेंडूने सरळ माती खाल्लेली पाहायला मिळते. बॅटची कडा यावेळेला के साथ सूरज भाई ने बहुत ही अच्छा बॉलिंग का प्रदर्शन किया और विशाल भाई द्वारा कैच का चांगला प्रत्युत्तर इथे गोलंदाजाने केले. षटकाराच्या नंतर बॅटची कडा घेऊन श्रेष्ठ हातामध्ये फिरवते. पाटर क्रमांक पहिला इथे मात्र बाद होऊन तंबूचाच राहिला कुमावत किंग्स या संघाचा. चला नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. महेंद्र पटेल. षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये सुरू. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये झाल्यात. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर शरीरावरती आदळतोय. इथे देखील चेंडू आपण पाहिला तर बॅटर बसून शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ झालाय. कैलास यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. मोस्ट स्टायलिश खेळाडू इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 चेंडूंमध्ये 25 धाव्यांची गरज. आघाडीचा बॅटर गोपी अजून देखील मैदानामध्ये. एक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. तसंच त्यांची साथ निभावायला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये महेंद्र पटेल. बॅटिंग वरती आपण स्ट्राईक्सला पाहतोय. षटक क्रमांक 3ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर पाहूयात संघाचे संघनायक कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवतील. इस इनिंग का लास्ट ओवर राजेंद्र अपनी इनिंग का लास्ट ओवर लेते हुए राजेंद्र यांना आपण देतो. आघाडीचे गोलंदाज होते तेच वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. पुढचा बॉल. षटक क्रमांक 3ला सुरुवात. 36 चेंडूंमध्ये 25 धाब्यांची गरज. सामना इथे मात्र कुमावत किंग्स या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. पाहूयात इथून श्री कृष्णा यंगस्टर्स कशा प्रकारे कमबॅक करतील. इथे देखील चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगला दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटवर प्रॉपर बॉल येत नाहीये आणि चेंडू सरळ एका धाव्यांसाठी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि 1 धाव मिळते. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ आहे. डीप पॉइंट
डीप मिड विकेट आणि डीप काव कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. यावेळेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि किल एकदा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन स्थिरावेल. एक धाव पळून पूर्ण एकाच धावीवर तिथे मात्र समाधान व्हावं लागेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 24 धाबा. यावेळेचा चेंडू ब्लॉक होल समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय अलॉंग दी कार्पेट आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर इथे मात्र संयमाने बॅटिंग करताना पाहता मिळते. पुढचा बॉल आपण पाहूयात. काय अप्रतिम अशी आपल्याला बॅटिंग दोन्ही बॅटरची पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू होता इथे मात्र चेंडू पॉइंट लेगच्या दिशेने मार्गस्थ करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न काहीसा फसलाय. चेंडू निर्धाव असेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोपी बोल रहा मुझे और 101 रुपए लेना है, मैं 6 ही मारूंगा, सिंगल डबल नहीं खेलूंगा. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. आणखीन एक चेंडू निर्धाव. या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक तिसऱ्याला समाप्ती होईल. एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक कोट्यामधील दुसरं षटक संपन्न करण्यासाठी राजेंद्र. इथे देखील लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक तैनात. इथे पाहूयात यावेळेला देखील झेल निसटलाय. त्याच क्षेत्ररक्षकाकडून लागोपाठचे 2 झेल सुटलेत. काहीशी खराब अशी कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून काय पाहायला मिळते. आज लागे गोपी महादेव जी ने मने ना ऐड है. पुढचा बॉल आपण पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी संघाचे संघनायक सूरज. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू फॉलो थ्रू मध्ये सुरक्षितरित्या अडवलाय आणि चेंडू डॉट बॉल असेल. इथे देखील विकेट केलाय. स्कोअर लेगच्या क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. इथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमापार. खणखणी धावा येतोय. गोपीच्या बॅटमधनं दुसरा षटकार 6 धाव्यांसाठी. इसी के साथ गोपी को और 101 रुपया इनाम के नाम पे. गोपी मन ही मन में बहुत खुश हो रहा है. 202 रुपए तो हो गए. 202 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र गोपी यांनी आतापर्यंत तरी पटकवलंय. पाहूयात उर्वरित झाले का? और इसी के साथ हमारे इंडियन टीम्स के सुमन गिल के 100 रन पूरे हुए हैं और भारत का स्कोर 206 रन. यावेळेला बॅकफुटला जाऊन कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू गेलाय. एक टप्पा घेत सीमा पार. चौकार 4 धावा. माफ करा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय 4 धाव्यांसाठी. प्रॉपर टेनिस क्रिकेट शॉट इथे मात्र गोपीच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या पाठोपाठ मैच हुई वो चौकार. बॉल दीजिए वहां से. चला जुन्ना बॉल द्या शंकर सर. लवकरात लवकर जुन्ना चेंडू आतमध्ये फेकून द्यायचा आहे. अक्षय रेवा देवा दीदी बॉल. उजव्या एष्टीच्या बाहेर अवंतर धाव पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय.
उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर चेंडू हाताळला जाईल. इसी के साथ कुमाऊत किंग्स को जीतने के लिए 10 रन की जरूरत. 10 धावा बांधवा आणि फायनल मध्ये प्रवेश घ्या कुमावत किंग साठी आणि तसंच श्रीकृष्णा यंगस्टर्स साठी 10 धावा रोखण्याचं काम करावं लागेल. यावेळेला चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप पॉइंटला आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 38 धावा. अजून देखील 26 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 26-9. सामना काहीसा कुमाऊत किंग्स या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे देखील चेंडू आपण केला तर लेफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनून राहील आणि चेंडू सरळ जाईल एक टप्पा घेत काव कॉर्नरच्या दिशेने सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 4 धावा. इसी के साथ महेंद्र भाई ने 4 रन मारे हुए. वो बोल रहे मैं क्यों पीछे रहूं, मुझे भी 101 रुपए का इनाम चाहिए. इसी के साथ महेंद्र भाई को भी 101 रुपए का इनाम. आणखी एकदा चेंडू लॉफ्ट केलाय. मॅच टाय झाली. 46 धावा अगदी अर्ध्याच षटकामध्ये पूर्ण केल्यात. पाहुयात गोपीच्या बॅट बंद विनिंग फटका येईल का. गोपीच्या पण वैयक्तिक खेळी पाहिली तर 11 चेंडूंमध्ये तब्बल संघाचे अर्धा धावा त्याने बनवल्यात. 23 धावा. 11 बॉल 23. इथे मात्र गोपीची वैयक्तिक खेळी. कुमाऊत महाकाल के कैप्टन शंकर मालविया. गोलंदाजी मार्कवर सुरेश. एका धावेची गरज असेल. 24 चेंडू 1 धावा. पाहुयात गोपीच्या बॅटमधनं बिनिंग फटका येईल का. काय एकेरी धाव, दुहेरी धाव, चौकार, षटकार की अवंतर धाव. यावेळेला कव्हरच्या दिशेने गोपी फिनिश आपल्या स्टाईल मध्ये करताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने कुमावत किंग्स हा संघ फायनल मध्ये प्रवेश घेतोय. वेल प्लेड कुमावत किंग्स संघ. तसंच बेटर लक नेक्स्ट टाइम श्रीकृष्णा यंगस्टर्स संघ. यू गाईज रिअली वेल प्लेड. तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.